मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल एसपी ट्युटर्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत सायन्स क्लास 6 लेसन नंबर 4 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. डायव्हर्सिटी म्हणजेच काय? व्हरायटी म्हणजेच काय? विविधता. एक सारखेपणा जेथे नसतो त्यालाच विविधता असे म्हणतात किंवा व्हरायटीज असे म्हणतात किंवा डायव्हर्सिटी असे सुद्धा म्हणतात. तर कशामध्ये आपल्याला डायव्हर्सिटी पाहायचं आहे? तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये म्हणजेच काय? लिव्हिंग थिंग्स मध्ये इथे आपण काय पाहणार आहोत? डायव्हर्सिटी पाहणार आहोत. तर खाली आपल्याला एक पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. पहा, तो पिक्चर कशाचा आहे तो समजून घेण्याचा इथे प्रयत्न करून घेऊया. तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, दिस इज नॉट अ फोटोग्राफ ऑफ अ फॉरेस्ट. तर हा कुठल्या एका जंगलाचा फोटो नाहीये किंवा फोटोग्राफ नाहीये असे इथे सांगण्यात आलेलं आहे. दिस इज ॲक्चुअली अ ह्यूज सिंगल ट्री. तर हा कुठला जंगल नसून तर काय आहे? एक झाड आहे आणि हा एवढा मोठा झाड आहे की तो आपल्याला कसा दिसतो? एका जंगलासारखा दिसतो. दिस इज अ 250 years old banyan tree located in the botanical garden at कोलकाता. हा जो ट्री आहे किंवा हा जो झाड आहे तो सध्याला कुठे आहे? कोलकाता येथे आहे, बॉटनिकल गार्डन मध्ये आहे. आणि हा जो वृक्ष आहे किंवा हा जो झाड आहे किंवा ट्री आहे तो 250 years ओल्डचा आहे. म्हणजेच काय? 250 वर्षापूर्वीचा हा झाड आहे. तर त्याचं इमेज इथे आपण पाहून घेऊ शकतो पहा. तर हा जो ट्री आहे तो सिंगल ट्री आहे, एकच आहे आणि इतका मोठा आहे. सध्याला तो कोलकाता येथे बॉटनिकल गार्डन मध्ये प्रेझेंट आहे. तर त्याबद्दलच आपल्याला खाली सांगण्यात आलेलं आहे पहा. इट स्टँड सपोर्टेड बाय मोर दॅन 3500 थिक एरियल रूट्स दॅट हॅव रीच द ग्राउंड. तर या झाडाला टोटल 3500 एरियल रूट्स आहेत. एरियल रूट्स म्हणजेच काय? तर या इमेज वरून आपण समजून घेऊया. या झाडाची जी मुळं आलेली आहेत ते बाहेर आलेले आहेत, जमिनीच्या बाहेर आलेले आहेत आणि ते कशात आहेत? हवेत आहेत. त्यालाच येथे एरियल रूट्स असं म्हटलेलं आहे. तर हे जे झाड आहे या झाडाचे जे रूट्स आहेत ते टोटल 3500 रूट्स आहेत आणि ते कसे आहेत? एरियल रूट्स आहेत आणि ते जमिनीवर आलेले आहेत. फॉरेन टुरिस्ट फ्रिक्वेंटली विजिट दिस गार्डन इन कोलकाता टू सी दिस कोलोसल ट्री. तर फॉरेन टुरिस्ट जे असतात म्हणजेच काय? बाहेरच्या देशातले जे काही टुरिस्ट असतात ते या ट्रीला पाहण्यासाठी बाहेरून व्हिजिट करतात आणि याला पाहून जातात. In 1925, the main trunk of the tree had to be removed. Yet the tree has continued to grow. तर 1925 मध्ये म्हणजेच काय? 1925 साली या झाडाचं ट्रंक, स्टेम, जो ट्रंक असतो पहा, इथं आपण इमेज मध्ये काढून दाखवू शकतो. हा जो स्टेम असतो या स्टेमला काय करण्यात आलं? कट करण्यात आलं, रिमूव्ह करण्यात आलं. तरी सुद्धा हा जो ट्री आहे, हा जो झाड आहे तो काय करत आहे? ग्रो करत आहे, वाढत आहे. द वर्ल्ड्स मोस्ट मॅसिव्ह बनियान ट्री इज लोकेटेड इन द आंध्र प्रदेश. हा तर झाला कोलकात्यामधला वृक्ष, बनियान ट्री किंवा वडाचं झाड. पण याच्यापेक्षा बिग म्हणजेच काय? जगातला सगळ्यात मोठा जो ट्री आहे, मॅसिव्ह जो ट्री आहे तो कुठे आहे? आंध्र प्रदेश येथे आहे. तर त्या झाडाखाली टोटल 10,000 पीपल्स बसू शकतील. हा एवढा मोठा झाड आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर त्याची सावली या 10,000 लोकांवर पडेल एवढा मोठा तो झाड आहे. तर त्याचं इमेज येथे आपण पाहून घेऊया. हा आंध्र प्रदेश मधला कुठला ट्री आहे? बनियान ट्री आहे. वर्ल्ड्स मॅसिव्ह ट्री आहे. जगातला सगळ्यात मोठा हा वृक्ष आहे. तर अशा प्रकारे या बनियान ट्रीचं आपण इथे डिस्क्रिप्शन करून घेऊ शकतो. खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. कॅन द श्रब्स अलॉंग द रोड इन द फोटोग्राफ्स ग्रो ॲज अ लार्ज ॲज दिस ट्री. तर पाठीमागे आत्ताच आपण पाहिलं. तर हे जे झाड आहे त्याच्या आजूबाजूला जे काही श्रब ग्रो झालेला आहे म्हणजेच काय? जे काही झुडपे ग्रो झालेली आहेत या झाडा एवढीच ती उंच वाढलेली आहेत का? असे इथे क्वेश्चन विचारलेला आहे. हे जे श्रब्स आहेत किंवा हे जे झुडपं आहेत ते या वृक्षा एवढं किंवा झाडा एवढं वाढू शकत नाही. कारण ट्रीची हाईट खूप मोठी असते आणि
जे श्रब्स असतात किंवा जी झुडपं असतात त्यांची हाईट काय असतात? कमी असतात. त्यामुळे हे जे श्रब्स असतात ट्री एवढे उंच वाढू शकत नाही. Do shrubs like the holy basil, rose, garvanda grow as tall as a neem and tamarind trees? Shrubs like a holy basil म्हणजेच काय? तुळशी किंवा गुलाबाचं रोपटं किंवा करवंदाचं झाड. आता हे काय आहे? श्रब आहे. श्रबचं हाईट तुम्ही पाहू शकता. ट्री एवढं किंवा झाडा एवढं हा उंच राहत नाही. तर येथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे? जे काही तुळशी आहे किंवा करवंद आहे किंवा गुलाबाचं जे झाड आहे, ते या नीम ट्रीपेक्षा किंवा टमारन ट्री एवढं उंच वाढू शकतंय का? ॲज ग्रो ॲज अ नी ऑर अ टॅमॅराइन ट्री असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण नीमचं ट्री किंवा टॅमॅराइनचं ट्री येथे आपण पाहू शकतो. यांचं हाईट भरपूर असणार आहे आणि जे पाठीमागे आपण पाहिलो त्यांचं हाईट काय असणार आहे? खूप कमी असणार आहे. दोघांचं हाईट सेम राहणार नाही. याच्यावरून आपल्याला समजून आलं ट्री काय करतात? खूपच ग्रो करतात हाईटला. तर हे जे श्रब्स असतात त्यांचं हाईट काय असतं? कमी असतं. कोणापेक्षा? ट्रीपेक्षा कमी असतं. वी हॅव सीन मेनी लार्ज ट्री दॅट ग्रो व्हेरी हाय. आपण असे भरपूर ट्रीज पाहिलो, असे भरपूर झाडे पाहिलो, की ते काय करतात? खूपच उंच ग्रो करतात. जसं की हे आत्ता आपण पाहिलो नीम आहे, टॅमॅराइन. तर हावेवर सेव्हरल प्लांट्स लाइक रोज, ओलिएंडर म्हणजेच काय कणेर, हिबिस्कस, हिना, मेहंदी अल्सो ग्रो टू हाईट 5 to 6 फीट. तर गुलाबाचं झाड राहू द्या किंवा कणेरचं फूल राहू द्या किंवा मेहंदीचं झाड राहू द्या, त्यालाच येथे आपण हिना असे म्हणतो किंवा हिबिस्कस किंवा जास्वंदाचं जे काही झाड राहू द्या, ते मिनिमम 5 ते 6 फीटपर्यंत वाढू शकतात. 5 to 6 फीटपर्यंत त्यांचं हाईट वाढू शकतं. वी कॉल देम श्रब. म्हणजेच काय? जे प्लांट्स 5 to 6 फीटपर्यंत ग्रो करतात, अशा प्लांट्सला आपण काय म्हणू शकतो? श्रब म्हणू शकतो. सम टाइप्स ऑफ द ग्रास ग्रो टॉलर दॅन अ ह्युमन. तर असे काही ग्रास आहेत, असे काही गवत आहेत, ते काय करतात? ह्युमन पेक्षा जास्त ग्रो करतात. ह्युमनच्या हाईटपेक्षा काय करतात? जास्त ग्रो करतात. तर काही असे ग्रास आहेत, काही असे गवत आहेत, ते फक्त जमिनीवरच छोटेसे असे वाढतात. तर इथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो पहा. हा जो गवत आहे, तो या माणसापेक्षा काय झालेला आहे? उंच वाढलेला आहे. आणि बाजूलाच आपण येथे गवत पाहू शकतो. हा गवत किती वाढलेला आहे? थोडंसंच वाढलेलं आहे. तर काही गवत खूप उंच वाढतात. माणसापेक्षा जास्त हाईट असतं काही गवताचं. तर काही गवत खूपच जमिनीला लागून वाढतात. लूक ॲट द मॉस लाइक अ प्लांट दॅट ग्रो ऑन अ वेट वॉल ड्युरिंग द रेनी सीझन. तर रेनी सीझनच्या वेळी किंवा पावसाळ्यात तुम्ही अशा प्रकारचे पहा, या भिंतीवर हिरव्या रंगाचं हे जे ग्रो झालेलं आहे, तो एक प्रकारचा प्लांटच आहे. काय आहे? त्याचं नाव आहे मॉस. काय म्हणतो याला? जेव्हा पावसाळा चालू होतो, भिंतींवर हिरवळ शेवाळ यायला चालू होतं ना, यालाच आपण काय म्हणतो? मॉस असे म्हणतो. तर येथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, तर तुम्ही भिंतीवर कधी मॉस वाढलेला पाहिला आहात का? रेनी सीझनच्या वेळी किंवा पावसाळ्यात? दे डू नॉट हॅव अ ब्रांचेस, नो रूट्स अँड नो फ्लॉवर्स. तर त्यांना झाडांसारखे फांद्या, स्टेम्स, लीव्हज, फ्लॉवर अशा काही गोष्टी नसतात. फक्त ते ग्रो करतात. ग्रीन कलरचे दिसत असतात. पण त्यांना पानं, फुलं, फळं किंवा रूट्स किंवा स्टेम अशा काही गोष्टी नसतात. द अल्गी ग्रो ऑन द वेट फ्लोअर इज इव्हन स्मॉलर. तर इथं आपण फरशीवर पाहू शकतो. तर सगळीकडे आपल्याला हिरवळ दिसून येत आहे. तो हिरवळ काय आहे? तो एक प्रकारचा अल्गी आहे. अल्गी सुद्धा काय आहे? प्लांट आहे. तर तो तर आपल्याला दिसून सुद्धा येत नाही. एवढा तो बारीक असतो. त्याला सुद्धा रूट, स्टेम्स, फ्लॉवर्स ऑर ट्रंक या गोष्टी नसतात. If you look at the plants around you, you will realize the immense diversity which exists in a nature, such as a huge trees, tall palm like a coconut, various types of shrubs and grasses, etc. याच्यावरून आपल्याला काय समजून आलं की आपल्या आजूबाजूला प्लांट्समध्ये पण काय आहे? डायव्हर्सिटी आहे. डायव्हर्सिटी म्हणजेच काय? विविधता. एकाच प्रकारचे प्लांट्स आहेत का? काहींचा हाईट जास्त आहे, तर काहींचा हाईट कमी आहे. काहींना फ्लॉवर्स येतात, काहींना फ्रुट्स येतात,
काहींना रूट्स नसतात, काहींना स्टेम्स नसतात, काहींना लीव्हज नसतात. असे वेगवेगळे प्रकारचे जे काही प्लांट्स आहेत, ते आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. याच्यावरून आपल्याला समजून आलं, की प्लांट्समध्ये सुद्धा काय आहे, डायव्हर्सिटी आहे. काही ह्यूज वाढतात, खूपच मोठे वाढतात, तर काही खूपच बारीक वाढतात, जे आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही. तर याच्यावरून येथे आपल्याला समजून आलं, की प्लांट्समध्ये ट्रीज, श्रब्स, ग्रासेस हे वेगवेगळे प्रकारचे प्लांट्स येथे येऊ शकतात. देअर आर सम प्लांट्स दॅट कॅनॉट बी सीन विथ द नेकेड आय. तर असे काही प्लांट्स आहेत ज्यांना आपण डोळ्याने सुद्धा पाहू शकत नाही. दे कॅन बी ओन्ली सीन थ्रू द मायक्रोस्कोप. तर असे काही प्लांट्स आहेत की त्यांना आपल्याला कसं पाहावं लागतं, मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागतं. तर ते कोण आहेत? मॉस आणि अल्गी. यांना जर आपल्याला त्यांचं जर स्ट्रक्चर पाहायचं असेल, आपल्याला बाहेरून ते ग्रीन दिसत आहे, पण त्यांचं जर आपल्याला स्ट्रक्चर पाहायचं असेल तर त्यांना आपल्याला कुठं पाहावं लागेल, तर त्यांना आपल्याला मायक्रोस्कोपमध्ये पाहावं लागेल त्यांचं स्ट्रक्चर जाणून घेण्यासाठी. हा अल्गी आहे, तर हा काय आहे? मॉस आहे. हे दोन्ही काय आहेत? टाइप्स ऑफ प्लांट्स आहेत. दॅट आफ्टर येथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा, मँगो ट्री, हिना श्रब आणि कोरिएंडर हर्ब्स देण्यात आलेला आहे. एक ट्री दिलेला आहे, म्हणजेच काय झाड दिलेलं आहे. एक झुडूप दिलेलं आहे, तर काय दिलेलं आहे इथे? हर्ब्स दिलेले आहेत. लिस्ट तयार करा म्हटलेले आहे. तुमच्या आजूबाजूला कोणकोणत्या प्रकारचे प्लांट्स भेटतात त्यांचं इथे लिस्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर फर्स्ट मध्ये काय म्हटलेलं आहे पहा, trees with a strong trunks and the branches that are sturdy enough to people to climb. अशा झाडांचे नावं लिहा किंवा अशा झाडांचं लिस्ट तयार करा की त्यांचा जो ट्रंक असणार आहे, ट्रंक म्हणजेच काय, तो जो स्टेम असणार आहे, तो स्टेम कसा असायला पाहिजे? खूपच स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्याचे ब्रांचेस कसे असायला पाहिजे? ब्रांचेस म्हणजेच काय? त्याचे फांद्या. त्यांचे जे फांद्या असणार आहेत, त्या फांद्यांवर आपण काय करू शकणार आहोत? चढू शकणार आहोत. असे ते स्ट्रॉंग असायला पाहिजे. अशांचं येथे लिस्ट करा असं म्हटलेलं आहे. सेकंड वन मध्ये काय म्हणलेलं आहे पहा, श्रब्स हुज ब्रांचेस ग्रो क्लोज टू द ग्राउंड आर नॉट व्हेरी थिक अँड स्ट्रॉंग. अशा श्रबचं लिस्ट तयार करा ज्यांचं हाईट काय असणार आहे? 5 to 6 फीट असणार आहे आणि ते जमिनीजवळच वाढणार आहेत आणि ते खूप थिक नसणार आहेत, खूपच जाड नसणार आहेत. जसं जसं की येथे आपण पाहू शकतो पहा, हिबिस्कस किंवा कनेरी हे जे प्लांट्स आहेत, हे काय आहेत? दोन्ही श्रब्स आहेत. यांचं हाईट 5 to 6 फीट असणार आहे आणि यांचे जे स्टेम्स असणार आहेत, खूपच जाड नसणार आहेत. कोणासारखं? या ट्रीज सारखे पहा. इथे आपण ट्रीज पाहू शकतो. या ट्रीचा जो ट्रंक आहे, तो कसा आहे? खूपच जाड आहे. पण हे जे श्रब्स दिसून येणार आहेत, त्यांचे जे स्टेम्स असणार आहेत, कसे असणार आहेत? बारीक असणार आहेत, थिक नसणार आहेत. थिक जरी नसले तरी कसे असतील ते? स्ट्रॉंग असतील. अशांचे इथे लिस्ट तयार करा म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर C1 काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, प्लांट्स दॅट हॅव नो ब्रांचेस बट द ट्रंक ग्रो व्हेरी टॉल विथ द लिव्स लोकेटेड ॲट द अपेक्स. असे झाडं, अशा ट्रीजचं लिस्ट तयार करा म्हटलेलं आहे. त्याला ब्रांचेस नसतात, खूप उंच वाढतात. त्यांना ब्रांचेस नसतात आणि त्यांचे पाने एकदम वर टोकाला असतात. अशा झाडांचं इथे किंवा अशा ट्रीचं इथे लिस्ट तयार करा असं म्हटलेलं आहे. येथे आपण कोकोनट ट्रीचं एक्झाम्पल घेऊ शकतो, कारण कोकोनट ट्री जो असतो तो उंच वाढतो, त्याला ब्रांचेस नसतात आणि त्याचे सगळे जे लीव्स असतात म्हणजेच काय, पानं कुठं वाढतात? एकदम वर टोकाला वाढतात. आणि D1 काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, प्लांट्स विथ अ व्हेरी वीक स्टेम्स विच कॅनॉट स्टँड अपराइट. these plants wrap their green stem around nearby the trees and some support. अशा प्लांटचं लिस्ट तयार करा. त्यांचे जे स्टेम्स म्हणजेच काय, त्यांचा जो खोड असणार आहे, तो खूपच नाजूक असणार आहे, वीक असणार आहे आणि ते स्वतःहून स्टँड करू शकणार नाहीत. हे कसे झाडे उभारलेत किंवा हा श्रब कसा उभारलेला आहे किंवा हर्ब्स कसे स्वतःहून उभारतात, स्टँड करतात, तसे प्लांट्स स्वतःच्या स्टँड म्हणजेच काय, स्वतःचा सपोर्ट घेऊन उभारू शकत नाही. त्यांना ग्रो करण्यासाठी दुसऱ्यांचं सपोर्ट लागतं. अशा प्लांटचं इथे लिस्ट तयार करा म्हटलेलं आहे. तर येथे आपण सांगू शकतो, क्लाइंबर म्हणू शकतो पहा, कुकुंबर प्लांट किंवा वॉटरमेलन प्लांट अशी आपण नावं येथे घेऊ शकतो. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, ट्रीजमध्ये, श्रब्समध्ये, हर्ब्समध्ये आणि क्लाइंबरमध्ये काय आहेत? डिफरन्स आहेत. त्यांचे त्यांचे पार्ट्स पण काय आहेत? येथे डिफरंट आहेत.
दॅट आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, वाईन्स दॅट ग्रो अपवर्ड बाय द रॅपिंग अराउंड अ सपोर्ट बाय युजिंग स्प्रिंग लाईक अ पार्ट्स, त्या पार्ट्सला इथे टेंड्रिल म्हटलेलं आहे. टू ग्रीप इट कॉल्ड क्लाइंबर. पहा, वेल, वाईन्स म्हणजेच काय, वेल. वेल असतो, तो वेल ग्रो करण्यासाठी काय करतो, सपोर्ट घेतो. कोणाचं? दुसऱ्या ट्रीचं सपोर्ट घेतो आणि सपोर्ट घेत असताना एक स्प्रिंग टाइप इथे आपण पाहू शकतो पहा. हा स्प्रिंग टाइप येथे तुम्हाला दिसून येत आहे ना? अशा स्प्रिंग टाइपचा तो काय करत असतो? टेंड्रिल तयार करत असतो. या स्प्रिंगला खाली सुद्धा इमेजमध्ये आपण पाहू शकतो. याला आपण काय म्हणतो? टेंड्रिल म्हणतो. तर या टेंड्रिलचा वापर करून तो काय करतो? ग्रीप करतो. ग्रीप म्हणजेच काय? गुंडाळून घेतो. इथं स्प्रिंग टाइप दिसून येत आहे ना आपल्याला, त्यालाच ग्रीप असे म्हणतात. तर तो काय करतो? इथे ग्रीप करतो. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो? क्लाइंबर्स असे म्हणतो. हॅव यू सीन वाईन्स ग्रासेस लाइक अ हराली दॅट स्प्रेड अक्रॉस द ग्राउंड इन्स्टेड्स ऑफ द ग्रोइंग अपवर्ड्स? तर अशा काही वेलींना किंवा गवतांना किंवा हरियालीला तुम्ही जमिनीवर वाढताना पाहिला आहात का? तर ते कधी वर वाढत असताना तुम्ही पाहिला आहात का? म्हणजेच काय, भिंतीवर किंवा झाडांवर किंवा काठीवर वाढत असताना पाहिलात का? तर नाही. असे काही प्लांट्स आहेत, तर ते कुठं वाढतात? जमिनीवरच वाढतात. ते कोणाची सपोर्ट घेत नाही किंवा त्यांचं ग्रोथ भिंतीवर होत नाही, फक्त जमिनीवरच वाढतात. अशा प्लांट्सला आपण काय म्हणतो? क्रीपर्स असे म्हणतो. काय म्हणतो? क्रीपर्स. पहा, जमिनीवर वाढलेले आहेत ना, अशा प्लांट्सला क्रीपर्स असं म्हटलं जातं. When we think of the plants, we usually think of their parts like roots, stems, leaves, flowers and fruits. जेव्हा आपण प्लांट्सचा विचार करतो किंवा आपण झाडांचा किंवा वृक्षांचा विचार करत असताना आपण कशा-कशाचा विचार करतो? त्यांचे रूट्स आहेत का? म्हणजेच काय? त्यांना मुळं आहेत का? त्यांना लीव्हज म्हणजेच काय, पानं आहेत का? त्याला खोड आहे का? म्हणजेच काय, स्टेम आहे का? फ्लॉवर्स आहेत का? फ्रुट्स आहेत का? या सगळ्या गोष्टींचा आपण इथे विचार करतो. There is a diversity in all these aspects among the plants around us. तर यामध्ये सुद्धा, या फुलांमध्ये, या फळांमध्ये, या रूट्समध्ये, या स्टेम्समध्ये सुद्धा काय आहेत? डिफरन्स आहे, डायव्हर्सिटी आहे. त्याच गोष्टी आपण या लेसनमध्ये पाहणार आहोत. तर खाली आपल्याला पिक्चर दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे पहा. Observe the leaves of the different plants. What differences do you notice in their size, shapes and edges? तर खाली आपल्याला काही झाडांचे पानं दाखवण्यात आलेले आहेत. तर त्यांचं शेप पहा म्हटलेलं आहे, स्ट्रक्चर पहा म्हटलेलं आहे, साईज पहा म्हटलेलं आहे आणि त्यांचे एजेस, एजेस म्हणजेच काय, कोपरे, पानांचे कोपरे पहा म्हटलेले आहेत. काय दिसून येत आहे हो आपल्याला? हे सोडून आपण अजून दुसरे काही इमेजेस पाहून घेऊ शकतो पहा. हे सगळे काय आहेत? लीव्हज आहेत. म्हणजेच काय, पानं आहेत. वेगवेगळ्या झाडांची पानं आहेत. त्यांचं साईज वेगळं आहे, त्यांचं स्ट्रक्चर वेगळं आहे, त्यांचं शेप वेगळं आहे आणि त्यांचे एजेस, एजेस म्हणजेच काय, त्यांचे जे टोकं दिसून येत आहेत पहा, प्रत्येकाचे जे एजेस आहेत, कोपरे आहेत, ते कसे आहेत? डिफरंट आहेत. त्यांच्यात आपल्याला काय दिसून येत आहे? विविधता दिसून येत आहे. डायव्हर्सिटी येथे दिसून येत आहे. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं? प्रत्येक प्लांटचे जे लीव्हज असतात, प्रत्येक झाडांची जे पानं असतात, ते एकसारखे नसतात. प्रत्येकांमध्ये काय दिसून येत आहे आपल्याला येथे? विविधता दिसून येत आहे, डायव्हर्सिटी दिसून येत आहे. म्हणजेच काय, सगळे पानं वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे आहेत. खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, विच प्लांट्स इन युअर एरिया हॅव लीव्हज लाइक दिस? तर हे जे आपल्याला पिक्चरमध्ये पानं दाखवण्यात आलेलं आहेत, लीव्हज दाखवण्यात आलेले आहेत, तुमच्या एरियामध्ये या प्रकारचे कोणते तुम्हाला पानं दिसून येत आहेत का दिसून येतात? असे इथे क्वेश्चन विचारलेलं आहे. हॅव यू सीन एनी अदर टाइप्स ऑफ लीव्हज विथ डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स? यांना सोडून दुसरे कुठले तुम्ही पानं पाहिलात का? त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहीत आहेत का? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. जर माहीत असेल तर त्याचं पिक्चर येथे ड्रॉ करा असं म्हटलेलं आहे आणि त्यांची नावं सुद्धा लिहा म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, कुठल्या झाडाचं कुठलं पान आहे, असं त्यांची नावं तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करून लिहा असं म्हटलेलं आहे. आणि असे वेगवेगळे लीव्हज, असे वेगवेगळी पानं येथे कलेक्ट करा म्हटलेलं आहे आणि कलेक्ट करून तुमच्या फ्रेंड्ससोबत काय करा म्हटलेलं आहे? ग्रुप क्रिएट करून एक गेम खेळा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक पान काय करायचं आहे? येथे आयडेंटिफाय करायचं आहे. प्रत्येक लीफ तिथे आपल्याला
ओळखण्याचा तिथे प्रयत्न करायचं आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत हे गेम खेळत असताना काय करायचं आहे, त्या लीफला, त्या पानांना काय करायचं आहे, जंटली हातानं काय करायचं आहे, असं पकडायचं आहे, हात लावायचा आहे. तुम्हाला तो पान स्मूथ लागतो का, रफ लागतो का, कसा लागतो, याचं तिथं तुम्हाला काय करायचं आहे, फील करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. तर याच्यावरून पुन्हा आपण पाहू शकतो, प्रत्येक पान एकसारखा लागत नाही. काही स्मूथ लागतात, तर काही रफ असतात. त्यानंतर त्यांचं स्ट्रक्चर काय आहे, वेगवेगळं असल्यामुळे काही स्मूथ लागतात, तर काही रफ लागतात. त्यांचे जे एजेस आहेत, कोपरे जे आहेत, काहींचे कोपरे, काहींचे एजेस कसे आहेत, स्मूथ आहेत. तर काहींच्या पण एजेस येथे आपण पाहू शकतो पहा. येथे रफ दिसून येत आहे. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं, की प्रत्येकाचं साइज, स्ट्रक्चर, एजेस काय आहेत, वेगवेगळे आहेत. हे गेमवरून मुलांना येथे समजून येईल. Make a list of the various aspects which you see differences such as the size, stiffness of the leaf, veins visible on the leaves and leaf margin, edges and the length of the leaf stalk. This is the difference is called diversity. हे गेम खेळत असताना तुम्हाला काय करायचं आहे, त्या लीफचं साईज पहा म्हणायचं आहे. साईज पाहिल्यानंतर काय म्हणायचं आहे, स्टिफनेस किती कडक आहे पान, कडक आहे का सॉफ्ट आहे, त्याला स्टिफनेस असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचे वेन, वेन म्हणजेच काय, त्याचे शिरा म्हणजेच काय, तर येथे आपल्याला दिसून येत आहे पहा. त्याचे वेन्स असे लाईन दिसून येत आहेत. तर त्याचे वेन्स तेथे दिसून येत आहेत का, हे पाहायचं आहे. त्यानंतर तेथे त्या लीफचं मार्जिन पाहायचं आहे. मार्जिन म्हणजेच काय, एजेस पाहायचं आहे आणि त्या लीफचं लेंथ किती साईज आहे, म्हणजेच काय लहान आहे का मोठं, त्याचं लेंथ किती आहे हे इथं आपल्याला पाहायचं आहे. आणि त्या लीफ स्टाकचं, स्टाक म्हणजेच काय, त्या लीफचा जो देठ असतो, येथे आपल्याला देठ दिसून येत आहे. त्या लीफ स्टाकचं लेंथ किती आहे, लांबी किती आहे, इथं आपल्याला स्टाक दिसून येत आहे पहा. याचं आपल्याला लेंथ काय करायचं आहे, काउंट करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काउंट केल्यानंतर पाहिल्यानंतर आपल्याला काय समजून आलं, की लीव्हजमध्ये सुद्धा म्हणजेच काय, पानांमध्ये सुद्धा काय दिसून येत आहे, आपल्याला डायव्हर्सिटी दिसून येत आहे. काय दिसून येत आहे, विविधता दिसून येत आहे. नंतर काय सांगण्यात आलेलं आहे पहा, सम प्लांट्स नेव्हर बिअर फ्लॉवर. असे काही वनस्पती आहेत, असे काही प्लांट्स आहेत, त्यांना कधीच फुलं येत नाहीत, फ्लॉवर्स येत नाहीत. तर इथे आपण पिक्चरमध्ये पाहून घेऊ शकतो पहा. हे वेगवेगळे प्रकारचे आपल्याला इथे प्लांट्स दिसून येत आहेत. यांनाच कुठलेच फ्लॉवर येत नाहीये. त्याच प्रकारे हा सुद्धा काय आहे, कायकस आहे आणि हा फण आहे, यांना सुद्धा फ्लॉवर्स येत नाही. तर असे काही प्लांट्स आहेत, असे काही वनस्पती आहेत, त्यांना स्पेसिफिक सीझनमध्येच म्हणजेच काय, जसं की मँगो ट्री, मँगो ट्रीला फक्त समर सीझन्समध्येच काय येतात, फ्लॉवर्स बिअर होतात. तर असे काही प्लांट्स आहेत, अशा काही वनस्पती आहेत, त्यांना थ्रू आउट द इयर म्हणजेच काय, वर्षभर त्यांना काय येतात, फ्लॉवर्स येतात किंवा फुले येतात. तर याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, की याच्यात सुद्धा काय आहे, डायव्हर्सिटी आहे. फ्लॉवर्समध्ये सुद्धा काय आहे, डायव्हर्सिटी आहे. कशात? शेप्समध्ये, कलर्समध्ये, नंबर्स ऑफ पेटल्स म्हणजेच काय, त्या फुलांना किंवा त्या फ्लॉवर्सना किती पाकळ्या आहेत, पाकळ्या म्हणजेच काय, पेटल्स अँड अरेंजमेंट्स ऑफ द फ्लॉवर्स ऑन द स्टेम. स्टेमवर त्यांचं अरेंजमेंट कसं आहे, अरेंजमेंट म्हणजेच काय, पाहून घेऊया. येथे या पिक्चरमध्ये एका स्टेमवर एकच फ्लॉवर दिसून येत आहे, तर दुसऱ्या पिक्चरमध्ये पाहिलं तर एका स्टेमवर आपल्याला भरपूर फ्लॉवर येथे दिसून येत आहे. तर यावरून आपल्याला काय समजून आलं, प्रत्येक प्लांट्सवर काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ शेपचे, डिफरंट टाइप्स ऑफ साईजचे, कलर्सचे, पेटल्सचे आणि त्यांचं अरेंजमेंट सुद्धा कसं आहे, स्टेमवर डिफरंट आहे. अशा प्रकारचे फ्लॉवर्स आपल्याला नेचरमध्ये किंवा एन्व्हायर्नमेंटमध्ये दिसून येतात. तर तुम्हाला माहीत असलेल्या फ्लॉवरचे इथे पिक्चर्स काय करा म्हटलेलं आहे, ड्रॉ करा म्हटलेलं आहे. त्या प्लांट्सचे नेम्स म्हणजेच काय, नाव लिहा म्हटलेलं आहे आणि त्यांना कोणत्या प्रकारचं फ्लॉवर येतं हे सुद्धा इथे सांगा म्हटलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये डायव्हर्सिटी दाखवा असं म्हटलेलं आहे. सम फ्लॉवर्स हॅव अ प्लीझंट फ्रॅग्रन्स. तर अशा काही फ्लॉवर्सना, अशा काही फुलांना सुगंध असा वास असतो, प्लीझंट फ्रॅग्रन्स असतो, त्यालाच सुगंध वास असे म्हणतात. while the smell of the sunflower is unpleasant. तर असे काही फ्लॉवर्स आहेत, असे काही
फुलं आहेत, की त्यांचा वास कसा असतो, सुगंध नसतो, अनप्लीझंट असतो, जो घेऊ असा वाटत नाही, म्हणजेच काय घाणेरडा असतो. तर खाली आपल्याला पिक्चर दाखवण्यात आलेले आहेत फ्लॉवर्सचे. त्यांचे शेप, त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचा कलर, नंबर्स ऑफ पेटल्स आणि अरेंजमेंट्स ऑफ द फ्लॉवर्स ऑन द स्टेम हे काय आहेत सगळे डिफरंट येथे आपल्याला दिसून येत आहेत. त्याच प्रकारचे त्याच प्रकारचे आपण वेगवेगळे फ्लॉवर्स येथे पाहू शकतो पहा. त्यांचं स्ट्रक्चर, त्यांचा कलर, त्यांचा शेप, त्यांचा पेटल्स ऑफ अरेंजमेंट काय आहे सगळ्यांचं इथे डिफरंट आहे. याच्यावरून आपल्याला काय समजून आलं, फ्लॉवर्समध्ये सुद्धा काय आहे डायव्हर्सिटी आहे. त्यात आफ्टर खाली काय म्हटलेलं आहे पहा. डू द प्लांट्स लाइक अ होली बॅसिल, मँगो अँड शुगर कॅन बिअर्स फ्लॉवर. काय म्हणण्यात आलेलं आहे, तुळशीला किंवा आंब्याच्या झाडाला किंवा उसाला फुलं येतात का? फ्लॉवर्स बिअर होतात का? असे इथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर येथे आपण तुळशीला पाहू शकतो, की छोटे फुलं आलेले असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मंजुळा असे म्हणतो. तर तुळशीला काय येतात? फुलं येतात. तर आंब्याच्या झाडाला कधी येतात फुलं? स्पेसिफिक सीझन्समध्येच येतात. म्हणजेच काय समर सीझनमध्ये किंवा उन्हाळ्याच्या वेळी त्याला फ्लॉवर्स येतात आणि त्या फ्लॉवर्समधूनच काय येतो? फ्रूट फॉर्म होतो. तर शुगर केनला येथे आपल्याला विचार करा म्हटलेलं आहे, इन्फॉर्मेशन घ्या असं म्हटलेलं आहे. तर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम द फ्लॉवर्स. तर आताच आपण वर पाहिलो की फ्लॉवर्समध्ये शेप, स्ट्रक्चर, साईज वगैरे डिफरंट आहे. याच फ्लॉवर पासून काय तयार होतो असे इथे सांगण्यात आलेलं आहे. तर फ्रुट्स तयार होतो पहा. हा जो फ्लॉवर असतो तो फ्रूटमध्ये कन्व्हर्ट होतो. तर हे आपण व्हिडिओ पासून पाहू शकतो पहा. तर या व्हिडिओमध्ये एक फ्लॉवर आहे, फ्लॉवर ब्लूम होतोय. तोच फ्लॉवर कशात कन्व्हर्ट झालेला आहे? फ्रूटमध्ये कन्व्हर्ट झालेला आहे. काय तयार झालेलं आहे त्या फ्लॉवरपासून? एक स्ट्रॉबेरी तयार झालेला आहे. तर याच्यावरून आपल्याला समजून येतं, की जे फ्रुट्स तयार होतात वेगवेगळे प्रकारचे लाइक ॲपल, बनाना, स्ट्रॉबेरी, वॉटरमेलन हे सगळे फ्रुट्स येण्याअगोदर त्या प्लांट्सला काय येणं गरजेचं आहे? फ्लॉवर येणं गरजेचं आहे. फ्लॉवर आलं, की तोच फ्लॉवर कशात कन्व्हर्ट होतो? फ्रुट्समध्ये कन्व्हर्ट होतो. तेच इथं सांगण्यात आलेलं आहे पहा. फ्रुट्स आर फॉर्म फ्रॉम द फ्लॉवर. फ्रुट्स कंटेन द सीड्स ऑफ दॅट प्लांट्स. आणि या फ्लॉवरपासून जो फ्रूट तयार होणार आहे, त्या फ्रुट्समध्ये किंवा त्या फळामध्ये काय असणार आहे? त्या झाडाचं सीड असणार आहे. सीड्स म्हणजेच काय? त्या झाडांचे किंवा त्या प्लांटचे काय असणार आहे? बिया असणार आहे. हाऊ मेनी सीड्स आर देअर इनसाइड द फ्रुट्स लाइक अ मँगो, जामून अँड बोर. तर तुम्ही आंबा घ्या किंवा जामून घ्या किंवा बोर घ्या खायला. खाल्ल्यानंतर तुम्हाला आत बी दिसून येईल. किती बी असणार आहे तो आंब्यामध्ये? तर एकच बी दिसून येणार आहे. किंवा जामून खावा. जामूनमध्ये सुद्धा तुम्हाला एकच बी दिसणार आहे किंवा बोर खावा. बोरमध्ये सुद्धा तुम्हाला एकच बी दिसून येणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी, फ्रुट्स लाइक ऑरेंज, लेमन्स, जॅकफ्रुट्स कंटेन मेनी सीड्स. तर याच्या अपोझिट तुम्ही ऑरेंज खाल्लात किंवा लिंबू लिंबू घेतलात किंवा जॅकफ्रूट म्हणजेच काय फणस घेतलात. जेव्हा फणसाला तुम्ही बाहेर काढलात, तर त्या फणसाच्या फळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सीड्स दिसून येतील किंवा लेमन तुम्ही कापलात, लेमनच्या आत तुम्हाला भरपूर सीड्स किंवा बिया दिसून येतील किंवा ऑरेंज संत्रा जर तुम्ही कापलात किंवा खाल्लात, खात असताना तुम्हाला भरपूर प्रमाणात तिथे सीड्स किंवा बिया दिसून येतील. Plants show a great diversity in terms of the shapes, colors and tastes of their fruits. जसं लीफमध्ये डायव्हर्सिटी पाहिलं, जसं फ्लॉवर्समध्ये डायव्हर्सिटी पाहिलं, त्याच प्रकारे येथे फ्रुट्समध्ये सुद्धा काय आहेत? डायव्हर्सिटी आहे. त्यांचं शेप वेगळा आहे, त्यांचा साईज वेगळा आहे, त्यांचा कलर वेगळा आहे आणि त्यांचा टेस्ट सुद्धा काय आहे? वेगळा आहे आणि त्यांच्यात सीड्स पण काय आहेत? काही फ्रुट्समध्ये एकच सीड्स आहे, तर काही फ्रुट्समध्ये भरपूर सीड्स आहेत. तर याच्यावरून आपल्याला समजून आलं, की फ्रुट्समध्ये सुद्धा काय आहे? डायव्हर्सिटी आहे. द नंबर्स ऑफ द सीड्स दे कंटेन अँड द थिकनेस ऑफ द फ्रूट स्किन. तर त्याच्यामध्ये सीड्स किती आहेत आणि त्या फ्रूटचं स्किन कसं असणार आहे? थिक असणार आहे का जाड असणार आहे? हे सीड्सवरूनच डिपेंडेड होणार आहे. जर भरपूर सीड असतील, तर त्याचं स्किन कसं असणार आहे? जाड असणार आहे.
आणि एकच सीड असेल तर त्याचं स्किन कसं असणार आहे? पातळ असणार आहे. जसं की तुम्ही आंबा पाहिलात, आंब्याचा जो स्किन असतो तो कसा असतो? पातळ असतो. आणि जर तुम्ही ऑरेंज पाहिलात, ऑरेंजमध्ये भरपूर बिया असतात, तर त्याचं स्किन जर पाहिलात, तर त्याचं स्किन कसं असणार आहे? जाड असणारं आहे. तर याच्यावरून आपल्याला स्किनमध्ये सुद्धा काय दिसून येणार आहे? हे डायव्हर्सिटी दिसून येणारं आहे. तर खाली आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पहा. Which fruits do you know that have more than 20-25 seeds in a single fruits? तुम्ही असे कुठले फ्रुट्स पाहिला आहात का किंवा खाल्ला आहात का? त्याच्यामध्ये 20 किंवा 25 पेक्षा जास्त सीड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट्स आहेत. जसं की येथे आपण उत्तर सांगू शकतो जॅकफ्रूट किंवा कस्टर्ड ॲपल किंवा वॉटरमेलन किंवा मस्कमेलन किंवा पपाया हे यांची नावं येथे आपण या फ्रुट्समध्ये सांगू शकतो. दॅट आफ्टर खाली काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. डू यू नो एनी फ्रुट्स दॅट डू नॉट हॅव सीड्स? अशा फ्रुटचं नाव सांगा ज्याला सीड्स प्रेझेंट्स नसतात. जसं की आपण बनाना सांगू शकतो, ग्रेप्स सांगू शकतो, यांच्यामध्ये सीड्स नसतात. तर येथे आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे पहा. डू यू नो म्हटलेलं आहे. इन काश्मीर मेनी व्हरायटीज ऑफ द रोज प्लांट्स आर फाउंड. Some of them are small shrubs, while others spread over fences and walls like vines. In some of these varieties, the rose plants even produce rose seeds. तर काश्मीरमध्ये असे काही छोटेसे रोजचे प्लांट्स आहेत, ते 5 to 6 फीट पर्यंत काय करतात? ग्रो करतात. तर असे काही श्रब्स आहेत, रोज प्लांट्स आहेत, तर ते कुंपणवर, फेन्सेसवर काय करतात? ग्रो होतात. भिंतीवर काय होतात? ग्रो होतात. आणि त्यांच्यामध्ये आपल्याला व्हरायटीज दिसून येतात. आणि असे काही रोज प्लांट्स आहेत, की ते काय करतात? सीड्स तयार करतात. रोजचे काय आहेत? सीड्स आहेत. तर येथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो पहा. काही भिंतीवर ग्रो झालेले आहेत, तर काही झुडूप आहेत, तर काही कुंपणवर पहा फेन्सेसवर काय झालेले आहेत? ग्रो झालेले आहेत. हे सगळे काश्मीरमधले रोज प्लांट्स आहेत. तर काही रोजेस काय प्रोड्यूस करतात? सीड्स, बिया तयार करतात. तर येथे आपल्याला खाली काय सांगण्यात आलेलं आहे पहा. ग्रेन्स ऑफ द व्हीट्स, राईस, जवार, कॉर्न अँड बाजरा ऑल सीड्स ऑफ दोज रिस्पेक्टिव्ह प्लांट्स. येथे तुम्ही गव्हाचं पीक किंवा गहू किंवा बाजरीचं पीक किंवा बाजरी या सगळ्या गोष्टी येथे आपण पीक आणि त्यांचे सीड्स येथे आपण सगळीकडे पाहू शकतो. तर हे सगळे काय आहेत? प्लांट्सवरच येतात. हे सगळे सीड्स आहेत. हे सगळे काय आहेत? बिया आहेत आणि हे कशावर येतात? प्लांट्सवर येतात. चिकपीस म्हणजेच काय? हरभरा, काबुली चना व्हाईट कलरचा पाहिलात का? किंवा पीस, मटर पाहिलात का? मस्टर्ड किंवा शेंगा ह्या सगळ्यांना पाहिलात का? तर हे सगळे काय आहे? सीड्स आहेत. तर येथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो पहा. हे सगळे सुद्धा काय आहेत? बियाज आहेत. चिकपीस म्हणजेच काय? पांढरे चणे किंवा हरभरा, पीज म्हणजेच काय? मटर किंवा मस्टर्ड हे सगळे काय आहेत? त्या प्लांट्सचे किंवा त्या झाडांचे काय आहेत? सीड्स आहेत किंवा बिया आहेत. शेंगा सुद्धा काय आहे? त्या प्लांट्सचा काय आहे? सीड आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे? असे काही वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स येथे कलेक्ट करा म्हटलेलं आहे आणि त्यांना काय करा म्हटलेलं आहे? ओपन करण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे. काय करा म्हटलेलं आहे? सीड्सना ओपन करण्याचा प्रयत्न करा म्हटलेला आहे आणि ते स्प्लिट त्यांचे तुकडे होतात का नाही हे इथं पहा असं म्हटलेलं आहे. तर जे 2 हाल्फमध्ये डिव्हाईड होतात, जे 2 तुकड्यांमध्ये डिव्हाईड होतात, त्यांना आपण इथे काय म्हणतो? डायकोटोलिडन म्हणतो आणि जे 2 तुकड्यांमध्ये डिव्हाईड होत नाही, एकच तुकड्यांमध्ये राहतात. जेव्हा आपण त्यांना डिव्हाईड करायला जातो, ते काय होतात? क्रश होतात. काय होतात? क्रश होतात. त्यांना आपण मोनोकॉट्स किंवा मोनोकोटोलिडियन असे म्हणतो. तर येथे आपण व्हिडिओ थ्रू येथे डायकोटोलिडियन पाहू शकतो पहा. हा आहे चना आहे किंवा हरभरा डाळ आहे. याला जेव्हा आपण स्प्लिट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजेच काय ओपन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात पहा. तर येथे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो पहा. तर येथे या सीडचे किती पार्ट झाले? 2 पार्ट्स झाले. म्हणजेच काय? हा काय आहे? डायकोटोलिडन. डाय म्हणजेच काय? ज्याचे 2 पार्ट्स होतात. किती? 2 पार्ट्स होतात. त्याला डायकोटोलिडियन्स असे म्हणतात किंवा डायकॉट्स असे म्हणतात. तर असे काही सीड्स आहेत, ज्यांचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही. जेव्हा तुम्ही त्यांना पार्ट्स करायला जाल, तेव्हा ते काय होणार? क्रश होऊन जाणार, खराब होणार. तर अशा सीड्सना आपण
मोनोकोटोलिडियन्स म्हणतो. म्हणजेच काय, ज्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात ते डायकोटोलिडियन, ज्याचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही तो मोनोकोटोलिडियन. येथे आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो पहा. जेव्हा आपण कॉर्नला क्रश करतो तेव्हा त्याचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही. तर तो काय आहे? मोनोकोटोलिडियन आहे. तो कोण आहे? मोनोकॉट्स आहे. तर येथेच आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर डायकोटोलिडियन म्हणजेच काय? ज्याचे 2 इक्वल पार्ट्स होतात आणि ज्याचे 2 इक्वल पार्ट्स होत नाही, एकच राहतो बी, तो आहे मोनोकोटोलिडियन. तर येथे आपण इमेजमध्ये पाहू शकतो हा जो कॉर्न आहे तो काय आहे? मोनोकोटोलिडियन आहे आणि हा जो ग्राउंडनट्स आहे, हा जो शेंगा आहे, त्याचे 2 इक्वल पार्ट झालेले आहेत पहा. हा काय आहे? डायकोटोलिडियन आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळे डायव्हर्सिटी पाहिलो. ट्रीजमध्ये, श्रब्समध्ये, हर्ब्समध्ये, क्रीपर्स आणि क्लाइंबर्समध्ये पाहिलो. त्याच प्रकारे लीव्हजमध्ये सुद्धा डायव्हर्सिटी पाहिलो, फ्लॉवर्समध्ये पाहिलो, फ्रुट्समध्ये पाहिलो आणि सीड्समध्ये सुद्धा पाहिलो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहून घेऊया. तर अशा प्रकारे आज आपण हा व्हिडिओ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.